लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा देवाचे मंदिर। या ज्योतिबा डोंगरावर येत्या 1 एप्रिल रोजी चैत्र यात्रा सोहळा संपन्न होणार आहे। या यात्रा सोहळ्याला गुढीपाडव्या दिवशी सुरुवात झाली आहे। यानंतर गावगावच्या मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल होत आहेत। रविवारीच कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील परिते गावची सासनकाठी ज्योतिबा डोंगरावर पूजनासाठी दाखल झालेली, मात्र ही सासनकाठी घेऊन आलेले भाविक आणि ज्योतिबाचे पुजारी यांच्यात हुल्लडबाजीवरून हाणामारी झाली। या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत। यानंतर राज्यभरातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। या सगळ्या घटनेनंतर सोमवारी परिते गावात निषेध पदयात्रा काढण्यात आली, तर ज्योतिबा डोंगरावर सर्व दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला। ज्योतिबा मंदिर परिसरातील पुजारी आणि भाविक यांच्यात झालेल्या वादावादीत सार्वजनिक शांततेचा भंग करून गोंधळ घालून हाणामारी केली, म्हणून मंदिराच्या पुजाऱ्यांसह 33 जणांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। रविवारी घडलेल्या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे। तर परिते गावच्या भाविकांना झालेल्या मारहाणीमुळे परिसरासह जिल्ह्यातील विविध गावातून निषेध व्यक्त करण्यात येतोय। त्यासोबतच आता कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते आणि ज्योतिबाचे भाविक असणारे दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे यात्रेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मागणी केली आहे। ज्योतिबा मंदिरातील सुरक्षारक्षक, देवस्थान समितीचे कर्मचारी आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह देसाई यांनी व्यक्त केलंय। मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। तसेच मुख्य यात्रेच्या दिवशी शांतता राखण्यासाठी हाणामारीच्या घटनेशी संबंधित असलेले पुजारी, सुरक्षा कर्मचारी यांना मंदिरापासून दूर ठेवण्याचीही त्यांनी मागणी केली आहे। पहा, रविवारी म्हणजे आज 4-5 दिवस होत आले, ज्योतिबा मंदिरमध्ये जो काही प्रकार घडला, जी काय मारहाण झाली, या मारहाणीनंतर प्रशासनानं कोणतीही शांतता बैठक घेतली नाही। त्यामुळं आज असा विषय आहे की पुजारी आणि भक्त ही एकमेकाची खुन्नस अजूनही धगधगते। त्यासाठी कोणतीही उपाययोजना या प्रशासनानं केलेली नाही। त्यामुळं मी आज पत्र पाठवलं जिल्हाधिकाऱ्यांनी, अधीक्षक, पोलीस अधीक्षक यांना। यामध्ये माझी विनंती एवढीच आहे, चैत्र यात्रा 1 तारखेला आहे, लाखो भक्त ह्या ज्योतिबा डोंगरावर येणार आहेत। त्यामुळं फार मोठा वादविवाद निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळं जे कोण त्या वादामध्ये होतील, मग ते पुजारी असो, भक्त असो, यांना या यात्रेपासून अलिप्त ठेवा। त्याचबरोबर पश्चिम देवस्थान मंडळानं जी काही सुरक्षा यंत्रणा नेमलेली आहे, ते सगळे यामध्ये सामील आहेत, त्यांचे कर्मचारी सामील आहेत। त्यावेळेला तिथं ड्युटीवर असणारे पोलीस सुद्धा त्यामध्ये सहकारी आहे। त्यामुळे ह्यांना या यात्रेतनं हटवलं पाहिजे, अन्यथा पुन्हा हा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांना मी ईमेल करणार आहोत आणि अजूनही वेळ गेलेला नाही, शासनानं शांतता बैठक घेऊन हा विषय संपवावा। पुजारी आणि भाविक यांच्यात झालेल्या हाणामारीच्या प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलंय। या घटनेनंतर सोशल मीडियावर ज्योतिबा मंदिरातील विविध व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यावर संतप्त प्रतिक्रिया भाविकांच्या उमटत आहेत। नुकत्याच घडलेल्या हाणामारीच्या प्रकरणामुळे मुख्य यात्रेच्या दिवशी सोहळ्याला गालबोट लागू नये याकरिता दिलीप देसाई यांनी पुजारी, सुरक्षा रक्षकांना मंदिरापासून अलिप्त ठेवण्याची मागणी केली आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।